खेड्यापासून प्रवास सुरू झाला होता. पण एका खेड्यातल्या पोराला म्हणत होते की शहरात गेल्यानंतरच फक्त बाबा भरती होऊ शकतं. पण हा माझा सुद्धा एक हे होता आतनं, माझा इगो इगो म्हणला तरी चालेल, की मला नाही शहरातच जायचं आणि मला शहरात चांगलं शिक्षण घेऊन शिकायचं आहे. हा माझा एक भ्रम होता, तो माझा भ्रम इथे ह्या गुरुपाशी शिंगारे सरपाशी आले, ह्या गुरुपाशी आले आम्हाला ह्या एक सरांनी मनामध्ये मोडीत विचार आलता की बाबा आता अकॅडमीचं क्षेत्र आपण बंद केलं पाहिजे, काहीतरी दुसरं उदरनिर्वाहाचं साधन. आणि जे विद्यार्थी घडतात ते विद्यार्थी शिकून जातात. पीक काय आज 6 महिन्याला निघून जातं, त्याचं नावही राहत नाही. पण एखादा विद्यार्थी इथं घडला तर त्याचं आयुष्यभर नाव राहतं, आमचंही नाव निघतं. नमस्कार, सोलापूर टाइम्स न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. खरं तर आपण या ठिकाणी मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथील जय हिंद करिअर अकॅडमीच्या प्रांगणात आहोत आणि या ठिकाणी नुकताच जो MPSCचा रिझल्ट असेल किंवा पोलीस भरतीचे विविध निकाल लागलेले आहेत आणि या अकॅडमीमधील काही यशस्वी विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. सर्वप्रथम या ठिकाणी नाव काय तुमचं? माझं नाव पृथ्वीराज जगताप, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, राहणार सोहाळे. काय सोहाळेचं आहे, तुम्ही मोहोळ तालुक्यातून आहे आणि मंगळवेढ्याच्या या अकॅडमीमध्ये राहताय. कशा भावना, कधी रिझल्ट लागला आणि कोणती पोस्ट आहे आणि कसं वाटतंय? मी प्रथमतः पोलीस भरती ट्राय करत होतो, पण काही कारणास्तव किंवा माझ्या चुकीमुळे थोडक्यात रिझल्ट ठोकायचा पोलीस भरतीचा. पण बाहेरचं जी स्पर्धा बघण्याच्या इच्छेनुसार, भारतीय दृष्टिकोनातून बघण्यानुसार मी बँकेची परीक्षा दिली ती IBPS पॅटर्ननुसार SBI क्लर्कपदी माझी नियुक्ती झाली आहे. कधीपासून तयारी होती आणि आज? तयारी जवळजवळ एक 4-5 वर्ष करत होतो, पण थोडक्यात जे चालू जर ठेवलं तर कुठली ना कुठली पोस्ट हाती लागू शकते, हे फिक्स. निश्चितपणे प्रयत्न करत राहिले पाहिजे असं म्हणतात. कधीपासूनची तयारी होती आणि काय भावना आहे या प्रसंगी? तसा माझा प्रवास, माझं नाव विकास तुकाराम सुरवसे, मी इथला वडदेगावचा, शेजारच्याच गावचं पंचक्रोशीतला. तसं 2018 पासून प्रवास सुरू झाला होता. एका खेड्यापासून प्रवास सुरू झाला होता. पण एका खेड्यातल्या पोराला म्हणत होते की शहरात गेल्यानंतरच फक्त बाबा भरती होऊ शकतं. पण हा माझा सुद्धा एक हे होता आतनं, माझा इगो म्हणला तरी चालेल, की मला नाही शहरातच जायचं आणि मला शहरात चांगलं शिक्षण घेऊन शिकायचं आहे. हा माझा एक भ्रम होता, तो माझा भ्रम इथे ह्या गुरुपाशी शिंगारे सरपाशी आले, ह्या गुरुपाशी आले आम्हाला ह्या सरांनी मोडीत काढला तो. कारण शहरासारखं व्यवस्थित असं नियोजन आणि मार्गदर्शन आमचे वस्ताद शिंगारे सर यांच्याकडूनही भेटतं आणि ते भेटल्यानंतर हा रिझल्ट येतो. हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट येतो. मनोगता तुम्ही सांगितलं की खेडेगावातली अकॅडमी असून सुद्धा सगळ्या गोष्टी या ठिकाणी पुरवल्या बरोबर आहे जातात. ना. कशा पद्धतीने पाहता त्याच्याकडे? बरोबर आहे ना, कारण आपण शहरात जातो, सिटीत जातो, तिथलं आपल्याला एवढं कळत नसतं. आपण ग्रामीण भागातली राहणारी, आपली कशी वांड एकदम आपण. त्यामुळे तिथं आपण जरी काहीतरी चुकीचं घडत असलं तरी आपण तिथं ही करून दाखवत नाही. जरी जेवण जरी व्यवस्थित नाही आलं अकॅडमीत, आपण बोलून दाखवत नाही. बरोबर आहे, कारण आपण तिथं ह्याला गेलेलो असतो. पण इथं कसं आहे, इथं असताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. जेवण व्यवस्थित आहे, तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित आहे, तुम्हाला रस्ता बरोबर जो आहे का, रस्ता तुम्हाला व्यवस्थित बनवून ठेवलेला आहे. तुम्हाला रस्ता सगळा डांबरीकरण करून ठेवलेला आहे. तुम्हाला फक्त त्याच्यावरून चालायचं आहे. बरोबर आहे का? तुम्हाला भरकुट दिलं जात नाही. निश्चितपणे या अकॅडमीचे जे संस्थापक आहेत सर्वेसर्वा तानाजी सर आहेत. सर, काय भावना आहेत? यावर्षी देखील तुमचा रिझल्ट अशाच पद्धतीने आहे? खरं पाहता, रिझल्ट पाहता, आपले विद्यार्थी जर यशस्वी झाले तर कुठल्या गुरुला आनंद होणार नाही. तोच आनंद मला आज झालेला आहे. ही संस्था आपण म्हणता की ग्रामीण भागामध्ये इतक्या सुखसुविधा कशा, तर आमच्या संस्थेचे विश्वस्त अर्जुन तात्या पाटील यांनी 2010-11 ही संस्था उभी केलेली. इथं ते बालसदन चालवायचे आणि जशाच तशी त्याच्यामध्ये मी आयत्यावरती येऊन चालू केलं. म्हणजे मला काय वेगळं असं डेव्हलप करायचा प्रसंग आला नाही. जे तरी सुरुवातीपासून जे बिल्ड केलं होतं त्याच्यामध्येच आपण नव्याने अकॅडमीची सुरुवात केली. त्यामुळं इथं ज्या काही सुविधा पाहिजेत मुलांना असतील मुलींना असतील त्या पूर्वीपासून होत्या. नव्यानं करायची काही गरज पडलेली नाही किंवा मला कुठलीही एक्स्ट्रा इन्व्हेस्टमेंट करायची गरज पडली नाही. थोडाफार काळ ज्याला आपण म्हणतो ना ह्याचा गेला, कसोटीचा गेला, कोविडचा. त्याच्यामध्ये मला तात्यांनी इतकं सहकार्य केलं. खरं तर एक मनामध्ये विचार आला होता की बाबा आता अकॅडमीचं क्षेत्र आपण बंद केलं पाहिजे, काहीतरी दुसरं उदरनिर्वाहाचं साधन पाहिलं पाहिजे. आणि आपण महाराष्ट्रात पाहाल तर अकॅडमीचा जो उद्देश असतो तो फक्त मगा विकास बोलला की बाबा पैसे मिळवणे हा असतो. तर मी बरेच प्रयत्न केले आणि मला अपयश मिळत गेलं. कुठेतरी मनामध्ये एक खंत होती की बाबा आपण नाही घडू शकलो, पण आपल्याकडे जे ज्ञान आहे ते वाटत गेलं पाहिजे. आणि जगाच्या पाठीवर ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे जे तुम्ही वाटलं की ती दुणावते. जगातील कुठलीही गोष्ट घ्या, ती तुम्ही वाटली की त्याच्यामधला हिस्सा कमी होत जातो किंवा कमी होत जाते. पण ज्ञानच एक गोष्ट अशी आहे तुमच्याकडे जी तुम्ही वाटली की ते दुप्पट होणार, त्याच्या पुढच्यानं त्याला दिलं की ते दुप्पट होणार. त्यामुळे असं ठरवलं की बाबा आपल्याकडे जे आहे त्याचा फायदा सर्वसामान्य विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. ज्या परिस्थितीतून आम्ही गेलोय, ज्या संघर्षाचा सामना आम्हाला करावा लागला आणि ते करत असताना आम्ही कुठे कमी पडलो,
ते माझा एकच हेतू असतो की बाबा आम्ही चुकलो काय, आम्ही काय करून भरती झालो, ह्याच्यापेक्षा आम्ही काय केल्यामुळं आम्ही इथं राहिलो, किंवा आम्ही जिथं चुकलो त्या चुका सुधारण्याचा मी जास्तीत जास्त इथं प्रयत्न करतो. एक छोटंसं वृक्ष रोपटं आता इथं आम्ही लावलं आहे. त्याचं तात्यामागा म्हटलं की त्याचा वटवृक्ष आम्हाला करायचा आहे. तात्यांची मदत मला वेळोवेळी मिळत राहील. आणि मला एवढंच सांगायचं आहे की हा वटवृक्ष आम्ही खूप मोठा करू. आपल्या पंचक्रोशातील बरेच विद्यार्थी घडले पाहिजेत. माझं तर एक स्वप्न आहे की ह्या पंचक्रोशातला प्रत्येक घरातला एक विद्यार्थी हा नोकरीला लागला पाहिजे. खरं नोकरी आता काळाची गरज बनत चाललेली आहे. आपण म्हणतो की मग बोलत सांगितलं की आपल्याकडे जमिनी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या जमिनीचे वरचेवर हिस्से होत जाणार आहेत. तुमचे भाऊ त्याला आपत्ती झाली 25 एकरवाला परत 12.5 वरती येणार आहे, तो 6 वरती, 3 वरती, 1.5 वरती असं येणार. आणि एक काळ असं येणार आहे की आपल्याकडे ते आपण भूमिहीन होणार आहोत जसजशी लोकसंख्या वाढेल तसतशी प्रत्येक घरामध्ये. तर नोकरी ही काळाची गरज आहे. नोकरी ही काळाची गरज काय, तर आपला उदरनिर्वाह चालला पाहिजे. हा आपण म्हणतो देशसेवा, देशसेवा तर मनापासून होतेच होते. तर हा स्वार्थातून परमार्थ म्हणायचं आणि करायचं. उदरनिर्वाह आपल्या कुटुंबाचं कल्याण झालं पाहिजे, एका आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीचं जीवन जगलं पाहिजे, हा हेतू पुढं ठेवून जर केलं तर त्यातून देशसेवा तर घडणारच आहे आपली. आणि आमचं ब्रीदच आहे की राष्ट्ररक्षा सर्वोपरी. निश्चितपणे तर मला एवढंच सांगायचं की हा वटवृक्ष आम्ही खूप मोठा करू. आणि झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी परत एकदा शुभेच्छा देतो. शेवटचा प्रश्न तुम्हाला, सध्या किती विद्यार्थी आहेत आणि मुलं मुली किती आहेत आणि कोणकोणत्या भागातून सध्या माझ्याकडं आसपासचे जे आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगीचे 3-4 जिल्हे आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्यातून विद्यार्थी इथं आहेत. सध्या साधारणपणे 50 एक विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ इथं आहे. आणि बरेचसे रिझल्ट अजून बाकी आहेत. मुंबईची भरती बाकी आहे, इंडियन आर्मीचा रिझल्ट बाकी आहे, स्टाफ सिलेक्शनचा रिझल्ट बाकी आहे. आणि थोड्याच काळामध्ये आपल्याला एक ॲक्च्युअल पर्टिक्युलर आकडा भेटेल, तो आतापर्यंतच्या पाठीमागच्या रिझल्टपेक्षा खूप मोठा असेल. आणि तो रिझल्ट आपला थोड्याच दिवसामध्ये येईल. आणि उत्तरोत्तर आम्ही असंच विद्यार्थ्यांना सहकार्य करत राहू. आणि प्रत्येक गोरगरीब विद्यार्थ्यांना आम्ही जाणून त्याच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू. आपल्या पंचक्रोशीत आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे की बाबा विद्यार्थी काय असे असतात, खरंच त्यांची परिस्थिती नसते, इच्छाशक्ती असते पण परिस्थिती नसते. त्या विद्यार्थ्यांनी खरंच आमचा संपर्क साधावा. आम्ही त्यांना हवी ती मदत करू आणि त्यांना त्यांच्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आमचं मोलाचं मार्गदर्शन करू. आता आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य आणि या संस्थेचे विश्वस्त अर्जुन तात्या पाटील साहेब आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. तात्यात स्वागत आहे तुमचं. खरं तर तानाजी सरांनी सांगितलं की तुमचं या रोपट्याचं वटवृक्षात तुम्ही रूपांतर करणार आहेत. कशा पद्धतीने पाहता आणि काय करावं लागेल यांना आणखी? काय झालं, 1972 साली बाबा महाराज आर्वीकरची आम्हाला म्हणजे दृष्टी मिळाली. आणि बाबा महाराज आर्वीकर फिरत असताना इथं बेगंबीचं एक स्थान आहे, दर्गा आहे, तिथं ते महाराज म्हणायचे. आणि ह्या जागेचं एक पवित्र त्या काळापासून मी राखून ठेवलं होतं. मग येणेकरून आपली जी जिद्द होती ती जिद्दीप्रमाणे ही जागा मला मिळाल्यानंतर कमवा आणि शिका ही एक योजना डोक्यात होती. म्हणजे तुम्हीच कमवा आणि तुम्हीच शिका, त्या पद्धतीनं इथे एक बालसदन आपण चालू केलं. मग ती कोरोना काळामध्ये काही प्रॉब्लेम आले, तेवढ्यात मग शिंगारे सर बेगनपूरला आपली तिथंही जागा आहे, ते जरी यांचं ट्रेनिंग सेंटर चालू होतं. मग ते परत माझ्याकडे आले की असं असं, मी म्हटलं चालू करायचं. मग त्यांनी चालू केलं. आणि जे विद्यार्थी घडतात ते विद्यार्थी शिकून जातात. पीक काय आज 6 महिन्याला निघून जातं, त्याचं नावही राहत नाही. पण एखादा विद्यार्थी इथं घडला तर त्याचं आयुष्यभर नाव राहतं, आमचंही नाव निघतं. ह्या दृष्टीनं आपण ह्यांना मदत केलेली आहे. आणि ह्या जागेचं पवित्र असंच वाढत जावं. आणि वटवृक्ष जसा रयत शिक्षण संस्थेचं प्रत्येक ठिकाणी जाळं आहे, त्या पद्धतीने इथली मुलं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत शिखरावर जावं एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून करू. निश्चितपणे सरांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणखीन ही काही यशस्वी गुणवंत विद्यार्थी आहेत. याच वर्षी सिलेक्शन झालेलं आहे. कधीपासूनचा प्रवास होता आणि कुठे येऊन थांबलेला आहे, आणि इथून प्रवास पुढे चालणार का? हो, मी 2019 पासून प्रयत्न करतोय. मी सांगली जिल्ह्याचा, मी इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये येण्याचं कारण म्हणजे मला यांच्याबद्दल सरांबद्दल खूप काही म्हणजे फिजिकलबद्दल तरी खूप ऐकून होतो. मला थोडंसं आर्मीची तयारी करायची होती, त्यामुळं मी इथं आलो. माझं 2019च्या वेळेला फिजिकल क्लिअर होतं, मेडिकल क्लिअर केलो. त्यानंतर मी रिटर्नमध्ये मेरिट फेल झालो. त्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष भरती बंद असल्याने मी एज बार झालो. त्यामुळे मी पोलीस भरतीच्या मार्गावर लागलो. ह्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मी पोलीस झालो.
प्रवास इथेच थांबेल का आणखीन काय? नाही यापुढं मी याच्याबद्दल थोडंसं म्हणजे विचारून घेतलं आता झालेल्या अधिकाऱ्यांना. त्यांनी म्हणतात 3 वर्षानंतर तुला पुढचे PSIचे वगैरे परीक्षा देता येतात. मग आता पुढं जाऊन मी पण अभ्यास करून PSIची परीक्षा वगैरे देणार. कारण आता सध्या जेवढे माझे मार्क्स आहेत ना त्यावरून असं वाटतं की पुढं माझं पण काही ना काही होईल. कारण अभ्यास माझा पण चांगला आहे खूप. निश्चितपणे प्रवास यश जरी मिळालं तरी पण अभ्यास किंवा तयारी चालूच असेल. कधी रिझल्ट लागला, रिझल्ट लागल्यानंतर काय भावना होती आणि घरी आधी कोणाला सांगितलं तुम्ही? माझं नाव रोहित रामचंद्र सावंत. माझी 2022मध्ये MPSC तर्फे जे घेण्यात येणारी परीक्षा आहे 2022, त्याच्यामध्ये माझी PSI या पदी निवड झालेली आहे. आणि रिझल्ट 1 ऑगस्ट दिवशी रिझल्ट लागला. त्या दिवशी मी पहिला कॉल माझ्या काकांना केला होता. म्हणजे काकांनीच माझं सगळं केलेलं होतं, त्यामुळे मी पहिला कॉल घरी काकांना केला होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे PSIला फिजिकल क्वालिफाईंग असतं. मी ह्या अकॅडमीमध्ये एकटा विद्यार्थी फक्त PSIचं फिजिकल जाणार आहे आणि बाकी सगळे पोलीस भरतीवालेत. सरांनी खूप मेहनत घेतली, कारण की बाकीच्या सगळ्यांसाठी वेगळं डायमेन्शन असलेले वेगवेगळे इव्हेंट होते. ते वेगवेगळ्या डायमेन्शनचे असलेले ते वेगळे आखावं लागत होते आणि माझ्या एकट्यासाठी वेगळे डायमेन्शन असलेले ग्राउंड आखावं लागत होते. त्यामुळे सर सगळे झाले की माझ्या एकट्यासाठी ते वेगळे डायमेन्शन असलेले ग्राउंड आखत होते आणि माझी एकट्याची ते प्रॅक्टिस करत होते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जे माझ्या फिजिकल क्वालिफाईंग झालं त्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे तो सरांचा आहे. सर म्हणजे आपले वस्ताद, सरांचा वाटा आहे. त्यामुळे एवढं बोल. म्हणजे एकूण सरांचाच यामध्ये वाटा आहे असं सांगताय. हो. आता PSI तुम्ही झालेला आहे. हो. हा प्रवास इथे थांबेल का आणखीन काही? नाही, MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या ज्या राज्यसेवेमधून ज्या पोस्ट आहेत DC, DYSP, CO, तहसीलदार, नायब तहसीलदार, त्यांचा माझा अभ्यास आज चालूच आहे. आणि येत्या 25 ऑगस्टला माझी एक राज्यसेवाची प्रिलिम एक्झाम आहे, त्याचा पण माझा अभ्यास चालू आहे. आपल्यासोबत होते जय हिंद करिअर अकॅडमीमधील यशस्वी विद्यार्थी आणि एकंदरीत त्या अकॅडमीचे संस्थापक असतील. खरं तर ग्रामीण भागात असून ही यशाचा आलेख इतका, स्पर्धा इतकी भयंकर असूनसुद्धा यशाचा आलेख बघता एकंदरीत या अकॅडमीचा भविष्य उज्ज्वलच असेल आणि एकंदरीत ग्रामीण भागात असल्यामुळे विशेष मुलांचा कल आहे असं एकंदरीत दिसतंय. कॅमेरा पर्सन वैभवसह विजय पुजारी, सोलापूर टाइम्स, तामदर्डी, मोहोळ.